नरेंद्रजी मोदी साहेबांनी सोलापुरात देखील शब्द दिला होता धनगर समाजाला. त्यांना त्याच्या अगोदर धनगर समाजावर होणारा अन्याय दिसत होता, पण सत्ता आल्यापासून दिसना. त्याच्यानंतर गेल्या मागल्या काही 1 महिन्यापूर्वी मी मुख्यमंत्र्यांना 10 दिवसात 10 लाख मेल अशी मोहीम राबवली होती. हे मेल करत असताना संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास 12 लाख धनगर समाज बांधवांनी मुख्यमंत्र्यांना मेल केले, परंतु आजपर्यंतही मुख्यमंत्र्यांचा काही मेसेज आला नव्हता, त्याला रिप्लाय आला नव्हता. म्हणून आज मला आत्महत्या मी करावी असं सरकारने प्रवृत्त केलं होतं, परंतु पालकमंत्र्यांनी या ठिकाणी फोन केला, माझ्याशी संवाद साधला, मिटिंग लावतो म्हणले, मुंबईला या. त्याच्यानंतर खाली आलो. काय कधी मिटिंग लावणार वगैरे काय असं आश्वासन दिलं? पत्र पाठवतो म्हणले, आता पत्र येते थोड्या वेळात. बरं, काय कुणाचा संवाद झाला या आंदोलनावेळी? या आंदोलनावेळी सन्माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब, महादेवजी जानकर साहेब आणि संघर्ष योद्धा सन्माननीय दीपकजी बोराडे साहेब यांच्याशी संपर्क साधला गेला. सरकारकडून सतत आरक्षणाची लढाई याबाबत 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याबाबत काय? एकीकडे मराठा समाजाचं लावायचं, इकडे धनगर समाजाची फसवणूक. प्रत्येक समाज आपल्या न्याय हक्काची लढाई लढतो. मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, प्रत्येकाने आपली लढाई लढली पाहिजे, वादात न पडत. सरकार दुफळी निर्माण करायचं काम करते, ते होऊन देऊ नये. दरवेळेस इलेक्शन जवळ आलं की धनगर आरक्षणाचा मुद्दा तापला जातो किंवा तापवला जातो. तिथनं पुढे चेंज दिसेल. आता कायम 2-4 वर्ष तापवणारच. कारण नेहमीच आज जसं तुम्ही सांगता आश्वासन मिळालंय, अशी आश्वासनं बारामतीत आंदोलनं केली असता, मुंबईत आंदोलनं केली त्यावेळेस देखील मिळालेली आहेत. नेहमी तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार झालेला आहे. बदल दिसेल ना आता निश्चित. इथनं पुढे महाराष्ट्रात पेट होतो, सगळ्या महाराष्ट्रात ही चळवळ उभी राहणार. आजच्या दीपक भाऊ असतील, आम्ही असतील, सर्वांनी मिळून करणार आहे. आता जे पालकमंत्र्यांशी बोलणं झालं, तर तुमची मागणी पूर्ण होईल असं वाटतंय का? जर नाही झाली तर पुढची दिशा काय? नाही झाली तर जया भाऊंना मी फोनमध्ये रेकॉर्डिंग करून सांगितलंय, जया भाऊ कॉल रेकॉर्डिंग होतोय, जर समजा होत असेल तरच सांगा, नाहीतर पोकळ आश्वासन देऊ नका. जो कोणी या आंदोलनाला विरोध करणार, मी त्याच्या विरोधात प्रचाराला जाणार आहे. पुढे काय दिशा? तुमची मागणी होती देवेंद्र फडणवीसला बोलण्यासाठी, विजयकुमार गोरे साहेबांनी बोलणं झालं, नंतर तुम्ही समाधान आहात? समाधानी तर नाही, परंतु सर्व समाज बांधवांचं ऐकावं लागतं आज, म्हणून हे करायची वेळ आली. समाज बांधवांनी बाबा, समाज बांधवांचं माझ्यावर प्रेम आहे, त्यांना वाटतं की बाबा हा संपूर्ण आहे, म्हणून समाज बांधवांनी प्रेम दाखवलं. जयकुमार भाऊंनी बी शब्द दिलाय, नसेल तर एका आंघोळीने देव मात्र होत नाही, लय लढायचं. हे पाऊल योग्य आहे का? कोणचं? सरकारला आत्महत्या किंवा आत्मदहन करणं किंवा विषाची बाटली घेऊन जाणं, जर माझ्या आंदोलनाचे मार्ग योग्य आहेत का? ऐका की, जर माझ्या आत्महत्येने समाज जर माझा जागा होत असेल आणि समाजाचा खरा शत्रू जर कळत असेल ना, लाख वेळा बलिदान देऊ.